नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कटोरी अस्तर जोडून कशी जोडायची आपल्या मोंडाच्या पाटला ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत कटोरीला टक्स कसे टाकायचे ते स्टेप बाय स्टेप. ही आपली आहे दुसरी स्टेप. तर सर्वप्रथम ही जी आपली जोडलेली कटोरी आहे तिला असं फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं. जो मध्ये येईल फोल्ड केल्याच्या नंतर कटोरीचा जोडलेली कटोरी आहे ही, तिथे आपल्याला टाकायचा आहे आपला कटोरीचा टक्स पॉइंट. तर आपण टक्स पॉइंट घेणार आहोत 3 इंचावर. 3 इंच उंची घ्यायची आपल्याला टक्स पॉइंटची आणि 1.25 इंच घ्यायची आहे रुंदी आपल्याला टक्सची. अशा पद्धतीने आणि ह्या 3 इंचावर आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. 6.5 इंचाची आपल्याला तयार कटोरी ठेवायची आहे. पाहू शकता 3 इंच उंचीचा आणि 1.25 इंच रुंदीचा आपल्याला टक्स दिलेला आहे हा हुकाच्या साईडच्या कटोरीला. तर आपण कटोरीची रुंदी मोजूया. तर पाहू शकता 6.5 इंच आपली ही कटोरीची रुंदी आलेली आहे. तर आपल्याला दुसऱ्या साईडला टक्स टाकायचा आहे. दुसरी पण साईड सेम फोल्ड करून घ्यायची आणि आतल्या साईडला मध्यावरती 3 इंच उंचीचा आपल्याला टक्स टाकायचा आहे. आणि ह्या टक्सची रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे, कारण ह्याला अर्धा इंच आपली वाढीव पट्टी लागते, जी आपली हुकाच्या घराची पट्टी असते ती. त्यामुळे ह्याचा टक्स पॉइंट घ्यायचा 1.5 इंच रुंदीचा आणि आता ह्याला जोडून घ्यायचा शिलाई करून. अशा पद्धतीने पाहू शकता टक्स टाकून झालेला आहे. आता आपण ह्याची पण उंची मोजून घेऊया. पाहू शकता 6 इंचाची रुंदी आपली आलेली आहे. तर अर्धा इंच ह्याला वाढीव पट्टी लागते, मग ही 6.5 इंचाची तयार होते. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या कटोऱ्यांना आपण टक्स टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडने अर्धा इंच अंतर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे दोन्ही कटोऱ्यांचं. अशा पद्धतीने इथून अर्धा इंच घ्यायचा आणि इथून हा भाग एकसारखा करून घ्यायचा. आता आपल्याला जो आपला टक्स आहे त्याला दुमडून शिलाई करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दुमडून शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. ह्या आहेत आपल्या क्रॉसपट्ट्या ब्लाउज पिसाच्या आणि ह्या आहेत अस्तरच्या. तर सर्वप्रथम दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण वेगळ्या करून घेऊ. उलट्या साईडने अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची आणि आता क्रॉसपट्टी कशी जोडायची ते पाहूया. ही जी ब्लाउज पिसाची क्रॉसपट्टी आहे ती कटोरीच्या वरच्या साईडने अशी ठेवायची. क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो खाली आला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जी अस्तरची आहे ती खालच्या साईडने ठेवायची. अशा पद्धतीने लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने ठेवली. वरतून ही क्रॉसपट्टी ठेवायची आणि अर्धा इंचावर ह्याला शिलाई करून घ्यायची. पाहू शकता खाली अस्तरची क्रॉसपट्टी आहे, मध्यभागी आहे आपली कटोरीचा पार्ट आणि वरतून आहे आपली ब्लाउज पिसाची क्रॉसपट्टी. आता या तिन्हीला एक सोबत आपण शिलाई करून घेऊया. अर्धा इंचावर शिलाई करायला सुरुवात करायची आणि जसं जसं आपण खाली कमरेच्या साईडला येतो तसं तसं ही शिलाई अर्धा इंचावरून पाव इंचावर करायची आपल्याला, जेणेकरून क्रॉसपट्टीला सुंदर असा आकार येतो.
जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं पाव इंच याचा अंतर करायचा आहे शिलाईचं. अशा पद्धतीने वरच्या साईडने आपण क्रॉस जोडलेली आहे. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला खालच्या साईडने पण कशी जोडायची आणि शिलाई आतमध्ये कशी गेली पाहिजे फिनिशिंग सहित ते पाहूया आपण. सर्वप्रथम आपला जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून आतमध्ये ठेवायचा आणि वरतून ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या घ्यायच्या आणि दोन्हीला शिलाई करून घ्यायची. याला आता शिलाई करून घ्यायची खालच्या साईडने. दोन्ही साईडला आपल्या शिलाया करून झालेल्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने शिलाई केल्याच्या नंतर आपल्या जो समोरचा भाग आहे क्रॉसपट्टीचा त्याला सुंदर अशी फिनिशिंग येते आणि क्रॉसपट्टीची जी शिलाई आहे ती वरतून दिसत पण नाही, आतमध्ये जाते. त्याला आपण बाहेर काढून घेऊया. पाहू शकता आता आपण ह्याला बाहेर काढलेला आहे. तर पाहू शकता क्रॉसपट्टीची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि कुठेही क्रॉसपट्टीची शिलाई या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. तर मग ही पद्धत क्रॉसपट्टी लावण्याची तुम्हाला माहित होती का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या.